फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसं आहे सगळेजण? मस्त मजेत आहात ना? तर आज आहे नवीन वर्षातला पहिला दिवस। आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर खरं तर आपलं नवीन वर्ष जे असतं ते गुढीपाडव्याला सुरू होतं, पण तरीही मी तुम्हाला शुभेच्छा देत आहे। तर आज आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे अंगणेवाडीला भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी। खरं तर आज अहोंना सुट्टी आहे आणि सुट्टी असल्यामुळे खरं तर जायला भेटत आहे। तर जाताना वाटेत ना आम्हाला मस्त अशी ताजी पालेभाजी दिसली, म्हणून आम्ही गाडी थांबवली आणि म्हटलं जरा पालेभाजी घेऊया। तर इकडे लाल माठ होता तर तो घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मोहरी होती, मोहरीची भाजी। तर म्हटलं आमच्या इकडे कशी मोहरीची ना भाजी फारशी भेटत नाही आणि प्रत्येक काय ज्यावेळी आठवडी बाजार असतो त्यावेळी जायला भेटेलच असं काय नसतं, त्याच्यामुळे म्हटलं इथे आता आपल्याला भेटलेलीच आहे म्हणून म्हटलं घेऊया। आणि छान ताजी भाजी होती, अगदी शेतातनं त्यांनी काढून आणलेली होती सकाळीच, त्याच्यामुळे म्हटलं ती घेऊयात। तर ती भाजी घेतली आणि त्याच्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत इकडे मंदिराजवळ। तर हे आहे अंगणेवाडीचं भराडी देवीचं मंदिर, तुम्हाला पण माहिती असेल। तर आता जत्रा पण आहे, मार्चमध्ये आहे खरं तर जत्रा, पण म्हटलं जत्रेला आम्ही जाणारच, पण म्हटलं त्याआधीच म्हटलं जाऊन येऊया। कारण की काय होतं ना की जत्रेच्या दिवशी ना खूप गर्दी असते आणि त्याच्यामुळे कसं की मंदिर वगैरे काय आपल्याला व्यवस्थित पाहता येतच नाही, म्हणून म्हटलं आज म्हटलं वेळ आहे, सुट्टी पण आहे, तर म्हटलं जाऊन येऊया। तर आता इथे दर्शन वगैरे आमचं घेऊन झालेलं होतं। आतमध्ये शूटिंग किंवा फोटो अलाउ नसल्यामुळे आतलं काही दाखवलेलं नाही आहे, म्हटलं बाहेरचं तुम्हाला दाखवून घेते। तर मंदिर कसं आहे, मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे तो पण तुम्हाला म्हटलं दाखवून घेऊया। आणि मंदिर खूपच सुंदर आहे, सगळं संगमरवरी आहे आणि खूप छान आहे मंदिर आणि खूप मोठं पण आहे। तर इकडे देवीचं दर्शन घेऊन झालं आमचं आणि त्याच्यानंतर आम्हाला आणखी एका ठिकाणी जायचं आहे। काय कोणतं ठिकाण आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहेच। तर हा सगळा जो मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे आणि गर्दी अजिबात नव्हती, कारण की इतर वेळी काही गर्दी फारशी नसतेच म्हणा, जत्रेच्या दिवशी मात्र भयंकर गर्दी असते। तर दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर जवळच बिळवस म्हणून गाव आहे आणि त्या बिळवस गावामध्ये सातेरी देवीचं जलमंदिर आहे। म्हणजे ते मंदिर आहे ना ते पूर्ण असं पाण्यामध्ये आहे, तर तेच मंदिर आम्हाला कित्येक दिवस बघायचं आहे म्हणून ते राहिलंच होतं। तर म्हटलं आत्ता इकडे आलोच आहोत आपण, तर म्हटलं ते बघूयाच म्हटलं कसं आहे वगैरे ते। बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं होतं हे जलमंदिर आणि खूप इच्छा होती हे मंदिर बघण्याची। तर आता आपण जवळ आलेलोच आहोत, मंदिराच्या समोर बघत असाल तर तेच आहे सातेरी देवीचं मंदिर। आणि आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी काय झालं होतं माहिती आहे का की तिथे म्हणजे गाभाऱ्यामध्ये जायला एंट्री नव्हती, नाहीतर गाभाऱ्यामध्ये पण आपण जाऊ शकत होतो, पण काही दिवस तिथे आतमध्ये जायला म्हणजे देत नव्हते, काहीतरी त्यांनी कारण पण सांगितलं आहे त्याचं। तर म्हणून मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे। आणि आता हे मंदिर तुम्ही बघत असाल, ह्याच्या बाजूला पूर्ण पाणी आहे आणि हे पाणी सहसा आटत नाही, फक्त मे महिन्यामध्ये थोडंसं म्हणजे एक थर फक्त पाणी आहे ना ते खाली जातं, नाहीतर पाणी जशाच तसं असतं। पावसाळ्यामध्ये पण तुम्ही बघाल ना तर तेवढंच पाणी दिसेल, म्हणजे आत्ता जितकं पाणी आहे ना तेवढंच पावसाळ्यामध्ये पण दिसेल। आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि साईडला पण ना असं छान असं म्हणजे असं झाडं लावलेली आहेत, म्हणजे एक गार्डन तयार केलेलं आहे आणि खूप सुंदर वाटत होती ती जी झाडं आहेत ना, ती छान अशी शेप दिल्यामुळे ना खूपच सुंदर वाटत होती। तर त्यांनी आम्हाला सांगितलं नाही की गाभाऱ्यामध्ये तुम्हाला दर्शन घ्यायला आता मिळणार नाही, पण तुम्ही असं बाजूने असं एक फेरी मारून येऊ शकता, म्हणजे ते पूर्ण असं मंदिर आपल्याला आणि ते पाणी वगैरे आहे बाजूला ते सगळं आपल्याला दिसू शकतं। तर खूप सुंदर मंदिर आहे, तुम्ही पण इथे जवळपास राहणारे असाल तर नक्कीच या मंदिराला तुम्ही भेट द्या। तर इकडे आता म्हटलं एक अशी फेरी मारून आपण येऊया। तर इकडे छान असं गार्डन केलेलं आहे, तुम्हाला बसण्यासाठी पण एक जागा आहे, तिथे पण तुम्ही बसू शकता निवांत आणि एकदम शांत ठिकाण आहे। आणि पूर्ण असं ना मंदिरामध्ये पण असं म्हणजे गारवा आहे, म्हणजे तुम्हाला गरमी जाणवणार नाही आणि खूप सुंदर ठिकाण आहे। आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे।
इकडे पूर्ण जे मंदिर आहे ते आपण पाहिलेलं आहे, म्हणजे पूर्ण अशी एक आपण प्रदक्षिणा घातलेली आहे आणि त्याच्यानंतर साईडलाच इथे ना ओढा होता, तर तोच बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर ओढ्याच्या इथलं जे पाणी होतं ते अडवलेलं होतं त्यांनी, पण छान वाटत होता ओढा पण तो. आपण म्हणजे ओढाच आपण म्हणू, छोटासा आपला आहे त्याच्यामुळे. तर हा आहे पाठीमागे ओढा. मी समोरच्या कॅमेऱ्यामध्ये पण तुम्हाला मी दाखवते. आणि छान अगदी हिरवगार सगळीकडे होतं आणि शांतता पण आहे आणि खूप सुंदर आहे. मंदिरामध्ये तुम्ही बसून राहिलात ना तर छान अगदी गारवा तुम्हाला जाणवेल. तर अशा प्रकारे आपलं देवीचं दर्शन घेऊन झालं. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो, घरी जेवलो आणि दुपारी थोडा वेळ आराम केला आणि आता आम्ही परत निघालेलो आहोत, ते म्हणजे आमच्या गावी. आजी सासूबाईंचा बड्डे आहे, तर त्याच्यासाठी आम्ही केक घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या गावी. तर गोल्डन बघा किती एक्सायटेड आहे तो. सकाळी त्याला नेलं नव्हतं त्याच्यामुळे तो कंटाळलेला होता. तो तयारीतच होता की मला यायचंच आहे म्हणून. तर त्याचंच आम्ही बोलत होतो. तर इथे आता बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला म्हणजे तुम्ही आधीच्या गोल्डनच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल की आजी सासूबाईंची त्यावेळी कशी तब्येत होती आणि आत्ता बघा, आता त्या जरा चांगल्या दिसत आहेत. नाहीतर मध्ये खूप अशा खराब झालेल्या होत्या, त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता त्याच्यामुळे. पण आता त्या व्यवस्थित आहेत, फक्त चालता वगैरे तेवढं येत नाही, पण बाकी तब्येतीने मात्र चांगल्या झालेल्या आहेत. Happy birthday to you. Happy birthday dear Auntie. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है प्यार। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. तर बड्डे सेलिब्रेशन करून आता आम्ही निघालो आहोत आमच्या घरी. त्याच्यामुळे हा जो दिवस होता तो आमचा अशा प्रकारे गेलेला आहे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथून मस्त आणि मजेत राहा. बाय बाय.